पदासाठी लेखी परीक्षा आज होती 26 एप्रिल 2026. त्याचा आपण क्वेश्चन पेपरचे ॲन्सर की काढलेले आहेत. ही तात्पुरती ॲन्सर की आहे, ह्याच्यामध्ये अपडेट होऊ शकते. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? ही स्वीकृत झाली 26 नोव्हेंबर 1949 आणि अंमलबजावणी ही पूर्णतः 26 जानेवारी 1950 झाली. पण ह्याच्यातले काहीशे कलम हे 26 नोव्हेंबर 1949 झाले. त्याच्यामुळं हे जरा ॲन्सर कीवर डिपेंड आहे. तर माझं तो ॲन्सर असे असेल की 26 जानेवारी 1950. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्ती वय किती वर्ष आहे? तर हे आहे 65. आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष? तर ते आहे 62. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या किती आहे? तर ह्याचं उत्तर आहे 34. भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे चेरापुंजी आणि महाराष्ट्रातील आहे अंबोली. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ह्याचं उत्तर आहे नर्मदा. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य हे राजस्थान आहे आणि आपला महाराष्ट्र 3 नंबर आहे. पंचमढी व चिखलदरा हे थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहे? ह्याचं उत्तर आहे सातपुडा. भारताची राष्ट्रीय भाषा ही हिंदी आहे. ह्याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे. तिहार जेल कोणत्या शहरात आहे? तर ह्याचं उत्तर आहे दिल्ली. अगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? त्रिपुरा. झारखंडची राजधानी कोणती? रांची. सापातुरा हे थंड हवेचे ठिकाण गुजरात. सेल्युलर जेल कुठे आहे? पोर्ट ब्लेअर. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? दिल्ली. भारतातील सर्वोच्च पर्वत शिखरे कोणती? तर हे K2 आहे. आणि जगामधील सर्वात मोठे शिखर माउंट एव्हरेस्ट. आणि महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर कळसुबाई, जे की अहमदनगरमध्ये आहे. जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश ब्राझील. ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी कोणती? तर त्याचे आहे कॅनबेरा. भारताचा पहिला अवकाशवीर कोण? राकेश शर्मा. जगातील सर्वात लांब नदी नाईल. भारत पाकिस्तान या देशादरम्यान कोणती सीमारेषा आहे? रॅडक्लिफ लाईन. वाळवंटातील जहाज म्हणून असे कोणत्या प्राण्यास म्हटले जाते? उंट. अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणत्या शासनकाळात होते? शिवाजी महाराज. पंजाबमधील शीख राज्याचा संस्थापक हा रणजित सिंग. पण ह्याचं उत्तर मला कन्फ्युजनमध्ये आहे. पण रणजित सिंह हे उत्तर मी दिले आहे. महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कोठे आश्रम स्थापन केला? जिल्हा आहे तर वर्धा आणि सेवाग्राम. ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन आहे. चले जाव आंदोलनाचे नेतृत्व याने केले? महात्मा गांधी. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कुठे झाला? त्याचं उत्तर आहे वडाळ. भारतीय संविधानानुसार सार्वभौम आहे. ह्याचं पण उत्तर कन्फ्युजनमध्ये आहे. पण मी दिले न्याय संस्था. मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? विधानसभा. जसे की केंद्रामध्ये पंतप्रधान व मंत्रिमंडळ संसदेला आहे, तसे राज्यामध्ये मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ विधानसभेला जबाबदार असते. चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कुठे होते? कर्नाटक. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? महानदी. तर अशा प्रकारे मी एक छोटंसं ॲनालिसिस करून हे ॲन्सर दिले आहे. ह्याच्यामध्ये चेंज होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही एकदा हे ॲन्सर चेक करून घ्या. थँक्यू.